गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता। संत श्रोते हो नमस्कार। 1 वर्षांनी भेटतो आहोत आपण। मोरे काकांची इच्छा माझी इथे येण्याची आणि मला यायला आवडतं। काकांकडे म्हणजे माहेरी आल्यासारखं वाटतं। आज मी विष्णू सहस्रनाम हा विषय घेतलाय, पण त्याआधी आपले सद्गुरूंविषयी थोडंसं बोलणार, म्हणजे आपल्या रंगावधूत महाराजांबद्दल, आणि मग मी माझ्या विषयाकडे जाणार। असं म्हटलंय, मूकम करोति वाचालम पंगुम लंघयति गिरिम यत्कृपा तमहम वंदे परमानंद माधवम। ही श्री गुरूंची कृपा आहे, श्री कृष्णाची कृपा आहे, म्हणून आपण इथे दरवर्षी सगळे जमत आहोत। मग हा उत्सव का करायचा, म्हणजे काही मुलंही विचारतात आणि तरुण पिढी विचारते की आई दरवर्षी का ग जातेस तू हे बोलायला, दरवर्षी तुला असं तेच करायचा कंटाळा येत नाही का? म्हणजे नाही येणार कंटाळा, काय येत नाही कंटाळा? त्याला कारण आहे, मी दररोज देवाची पूजा करते। आमच्या घरी हे करत नाहीत, मी करते, मला आवडते पूजा करायला, आवडते आणि मला देव आवडतो, मला त्यासाठी मी करते। मी काही मागण्यासाठी करत नाही, मला तो आवडतो म्हणून मी करते पूजा। मग ते पूजन मी दररोज का करते, मी दररोज पूजन का करावं, किंवा तुम्ही सगळेजण करत असाल, ते बंधू वर्ग आहेत सगळेजण पूजा करत असतील सकाळी, ती का करायची पूजा? ती पूजा ह्यासाठी करायची, असं म्हटलंय, भ्रमाला नाहीसा करण्यासाठी पूजा करायची। आपल्यातला भ्रम प्रत्येक माणसामध्ये असतो तो, असं नाही की माझ्याकडे आहे तुमच्याकडे नाही, असं नाही तुमच्याकडे आहे माझ्याकडे नाही, असंही नाही, प्रत्येकाकडे तो भ्रम असतो। पूजेमध्ये आपण गुळ शेंगदाणे नैवेद्याला ठेवतो, पूजेमध्ये आपण श्रीखंडाची वाटी पण ठेवतो देवाला नैवेद्याला। मग ती का देव खातो का हो? हे मला म्हणतात, का तुझा देव खातो कुठे? म्हणजे माझा देव खातो, तुम्हाला दिसत नाही, मला दिसतो, कारण वाढणारी मी आहे की नाही, मग मला दिसते ते खातो, काय खातो ते। जसं तुम्ही जेवताना मला कळतं की नाही तुम्हाला पुढचा पदार्थ काय हवा, तो मला कळतो, तुम्ही मागत नाही, तसं मला कळतं माझा देव खातो आणि त्यातनं मला आनंद मिळतो, आणि तो आनंद देणं हे देवाचं कार्य आहे। आपल्याला आपण काय ते आपल्यातलं दिलं, घास आपल्याला मिळालाय, त्यातला तो त्याचीच कृपा आहे, दिले कोणी त्यांनी दिले, पण ते त्याला पुन्हा अर्पण करून आपण खाणं, याच्यामध्ये आपल्याकडे आजच्या भाषेचं शेअरिंग आलं। कुणाला ते द्यायचं, कारण आजकाल एकच मुलं असतं, त्याला शेअरिंग माहित नसतं, म्हणून त्याला आत्तापासून शिकवायचं की देवाला नैवेद्य दाखव आणि मग तू खा, आधी बाप्पाला मग आपल्याला, मग त्याला ते पूजन आत्तापासून कळतं, छोटं असल्यापासून। तर असं हे पूजन करता करता आपल्याला काय मिळतं, देव आपल्याला प्रसाद देतो, नैवेद्य आपण दाखवतो, प्रसाद देव आपल्याला देतो। या कल्पनेने, या भावनेने, या प्रेमळ भावनेने आपण तो प्रसाद खातो, ग्रहण करतो प्रसाद। ते करताना देव काय करतो असं तुम्हाला वाटतं? देव काहीच करत नाही का? देव करतो, पण कारण आपण प्रसाद कसा करतो, सात्विक भावनेने चढवतो, नैवेद्य दाखवतो तेव्हा सात्विक भावनेने। मग आपण काय खातो? भगवंताचा प्रसाद खातो, आणि भगवंत काय खातो, तर आमच्यातला अहंकार खातो। भगवंताला समोर प्रसाद दिसतो, तो दिसतोच, पण तो देताना आपण ज्या भावनेने देतो, त्या भावने मागचा जो अहंकार असतो, की आज मी नैवेद्याला काय केलं होतं, गुरुवारी बायका बोलतात बघा, आज ना पुरणपोळी केली, खाणार कोण? आम्हीच खाणार, पण जी मी केली हा अहंकार असतो की नाही, तो घालवणं किंवा तो खाणं देवाचं कार्य आहे, मग देवाची कृती आहे, त्याच्याकडचं एक दररोजचं त्याचं कर्म आहे देवाचं, की आपल्यातला अहंकार खाणे, आणि तो कमी कमी करण्यासाठी दरवर्षी असे सण उत्सव करायचे, दररोज पूजा करायची, दररोज आपण ते देतो, काहीतरी देण्याची भावना असते ना, ती देण्याची भावना आमच्यामध्ये दररोज आली पाहिजे। कुणाला तरी, हा बाळ आला घरी, मग एक गोड बिस्किट दिलं पाहिजे, एक सवाटनं कोणी आली घरी, कुंकू लावून साखर तर दिली पाहिजे, कोण मुलगी आहे तरुण, तिला पण सांगावं ग कुंकू लावावं, आजकाल मुली कुंकू लावत नाहीत, तर मी थोडंच लावते, तुमच्या भाषेत फेंट लावते पण लावून घे माझ्याकडून, चिमूटभर साखर खाऊन जा, हे सांगणं, हे पूजन करताना आपण दरवर्षी असे उत्सव करायचे। हे दरवर्षी उत्सव प्रेमाने करायचे बरं, आणि त्यामागे आपण प्रेम इथे अनुभवतो काकांच्या घरी, आणि म्हणून इथे अनेक वर्ष हे पूजन होतं। आणि आता तर साक्षात काकांचा आणि त्यांच्या गुरूंचा प्रसाद त्यांनी भोगलाय, उपभोगलाय म्हणा लागेल, त्रासातनं ते पुन्हा पूर्णपणे बरे होऊन उपभोगतायत, म्हणजे त्यांच्याकडे गुरूंची कृपा केवढी मोठी आहे बघा त्यांच्या घरावर, म्हणजे सगळ्या संपूर्ण घरावर अशी गुरु कृपा सगळीकडे बघायला मिळत नाही, त्याच्यामागे त्यांच्या उपासना पण आहे सगळ्यांच्या। या उपासना करताना फळाची अपेक्षा कुठेही नाहीये, पण गुरु मला आवडतात, ह्या उपासनेच्या भावनेत ते उपासना करतायत, आणि म्हणून त्यांना त्याचं फळ लगेच मिळालं। सहजासहजी कुणाला हे मिळत नाही। दादा भरपूर वर्ष आरोग्यदायी राहा, या शुभेच्छा देते, आणि असेच आनंदी करा, आणि असेच दरवर्षी उत्सव साजरे करत राहा। असो,
तर आज आपल्याला दत्तजन्म ऐकायचा कसा? तर दत्तजन्म हा होतोच दरवर्षी. म्हणजे कसं आपण करतो म्हणून. पण दत्त भगवान केव्हाच एकदा अवतरले आहेत पृथ्वीवर आणि ते तसेच आहेत. ते सारखे भ्रमंतीत राहतात आणि ते राहताना आपल्याला जे हवं ते आपल्याकडनं भगवंत म्हणून घेतो. म्हणून ही दत्तभावानी म्हणायची 3 वेळा किंवा तुम्ही म्हणतात किती वेळा ते. आणि दत्त आपण नाम घेतो ना, ती पावन दत्तता किंवा तुमचं पहिलं पण आपण रंगावधूत महाराजांची मालिका म्हणली. त्या नामाची मालिका अखंड दत्तनाम म्हणत राहावं. कलियुगामध्ये दत्तनामाला अतिशय महत्त्व आहे आणि दत्तजन्म सगळीकडे झाले संध्याकाळी. आपण मगाशी आरती केली आणि ह्यानंतर आता मी काकांच्या घरी त्यांच्या गुरूंविषयी 2 गोष्टी सांगणार आणि माझ्या विषयाकडे वळणार. आजचा माझा विषय म्हणजे काय आहे? प्रवचन सेवा करायचीच आहे. पण त्याशिवाय मला जे आवडतं विष्णू सहस्रनाम, त्याच्याविषयी मला तुम्हा सगळ्यांना सांगायचंय. तुम्ही म्हणत असालही सगळीजणं, पण माझ्या ज्या भावना आहेत त्याच्याविषयीच्या. छोटासा ग्रंथ आहे, पण त्याच्याविषयीच्या भावना मला सांगायच्या आहेत आणि त्याच्या आधी रंगावधूत महाराजांच्या 2 गोष्टी छोट्या-छोट्या सांगून पुढे जाते. बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठले आवडी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आणि ह्या अभंगातल्या वचनाप्रमाणे माझ्या आजवरच्या 62 वर्षाच्या आयुष्यामध्ये फक्त ही बहुत सुकृताची जोडी आहे म्हणूनच मी अशा ठिकाणी रमते आणि मला दुसरा विषय आवडत नाही. लहानपणी वाचले, गोष्टी खूप वाचल्या, तरुणपणी कादंबऱ्या वाचल्या, रोमॅन्टिक वाचल्या, शौर्याच्या वाचल्या, शिवाजी सावंतांसारख्या. पण नंतर एक घडी आली आयुष्यामध्ये किंवा अशी एक वेळ आली, की मी पूर्णतः आध्यात्मिक आवड होतीच. म्हणजे मी एवढी असल्यापासून आजीबरोबर भागवत ऐकायला जायची. मला समजायला पहिला भागवत लागा 6व्या वर्षी कळला मला. म्हणजे ऐकलेला मला आजही आठवतोय. 44 वर्षाला मी 44 वेळा भागवत ऐकला होता. वर्षाचे 44 वर्ष. आज माझाही वाढदिवस आहे. सगळ्यांना इथूनच नमस्कार करते. म्हणजे मी तरुणच आहे. तर मला ह्या आनंदात राहायला खूप आवडतं. तर मग काय आवडतं आपल्याला? तर ह्या आध्यात्मिक कथा, आध्यात्मिक कादंबऱ्या, आध्यात्मिक चरित्र, आध्यात्मिक पुराणं, 18ही पुराणांचा जसा जमेल तसा अभ्यास करायचा प्रयत्न केला. पण त्यातून काय आवडलं जास्त? तर विष्णू पुराण आवडलं. म्हणून विष्णू सहस्रनाम आवडतं. माझ्या सद्गुरूंनी दिलंच आहे. मला विष्णू सहस्रनाम दररोज म्हणायचे. पण त्याशिवाय मला काय आवडतं? तर जीवनात सुसंस्कार लावायचं कारणच विष्णू सहस्रनामाची जोड म्हणता हरकत नाही. कारण आई विष्णू सहस्रनाम स्वयंपाक करता म्हणायची आणि त्यातनं ऐकून तेव्हा 500 नावं पाठ झाली होती असं होतं. आता पुढची 500 संसारातनं होत नाहीयेत. म्हणून दररोज बघून म्हणते. पण म्हणते मला आवडतं म्हणायला आणि मग त्याबद्दल असं वाटतं, की आपण जे काही करतोय त्याच्याबद्दल आणखी लोकांनी ते करावं आणि म्हणून विष्णू सहस्रनाम बोलायचंय. पण त्याआधी आपल्या रंगावधूत महाराजांच्याबद्दल एक गोष्ट सांगते. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, काका मला पुस्तक पाठवायचे तसं दादाही पुस्तक पाठवतात. असं म्हटलं एका ठिकाणी छोटे होते रंगावधूत महाराज त्यावेळेला. तरुण होते 14-1 वर्षाचे असतील म्हणजे आणि त्यांना कोल्हापूरला एक माणूस स्वप्नात आला. जो योगी असेल, संत असेल अशा रूपाचं ते स्वरूप होतं त्या माणसाचं आणि स्वप्नात येऊन त्यांनी सांगितलं, की तुला ही पोथी मिळणार आहे आणि ती तू पोथी पुढे आयुष्यभर वाचायची आहेस. त्या माणसाचं नाव माहीत नाही, त्या संतांचं नाव माहीत नाही, संतांचं रूप आठवत नाही. पण सारखी ती पोथीची ओढ आतनं लागली, की कोणीतरी आपल्याला पोथी आणून देणार आहे आणि ती पोथी आता कुठून मिळणार मला? कशी मिळणार मला? ही ओढ लागली मनामध्ये. पण त्या मागचं कारण कळत नव्हतं, की कुठली पोथी आपल्याला मिळणार आहे. त्या दरम्यान काय झालं, भगवंताच्या इच्छेने किंवा त्यांच्या गुरूंच्या इच्छेने किंवा त्यांच्या त्या सांगितलेल्या जो संत माणूस होता स्वप्नामध्ये, त्यांच्या इच्छेने त्यांना ती पोथी तिथपर्यंत येऊन पोहोचायची वेळ आली. एक दिवस काय झालं, बापजी म्हणजे रंगावधूत महाराज त्यावेळेला त्यांचे मामा मोघे त्यांच्याकडे अचानक एक दिवस आले आणि आईला रुक्मांबांना म्हणाले म्हणजे बहिणीला म्हणाले, की "अगं, अचानक येण्याचं कारण काय माहितीये का? माझ्याकडनं आता त्या पोथीचं सांभाळणूक होत नाहीये. पावित्र्य राखलं जात नाहीये. माझ्याकडून ती पोथी वाचली जात नाहीये. ती पोथी मला आता त्यांचं फॉरेस्ट ऑफिसरमध्ये नोकरी होती अशी काहीतरी. तर त्यांना त्या जंगलात त्यांना जायचं, राहायचं. तिथे मग अंघोळीला वेळेवर स्नान करायला पाणी मिळेल, नाही मिळेल. काही आपल्या शारीरिक विधीला आपण जाऊन तर हातपाय धुवायला पाणी मिळेल, नाही मिळेल. मग ती पोथी ठेवायची कुठे? पोथी एकदा वाचायची जरी ठरली, तर दिवसातून त्यांना सवड मिळणार तेव्हा ते वाचत असतील. मग ती पोथी काय करू मी? असा मला प्रश्न पडलाय. मला कुणीतरी असा तरुण पाहिजे. मला जो त्याची पाळणूक करणारा पाहिजे. मला त्याचं पावित्र्य सांभाळणारा पाहिजे. अशा माणसाकडे मला ती पोथी सुपूर्द करायची आहे. पण रुक्मांबांना काही कळेना, असा माणूस मी कुठे शोधून देऊ तुला? असं आई म्हणाली. म्हणजे बहीण म्हणाली. आणि त्यावेळेला हे सगळा संवाद छोटा पांडुरंग हा 14-15 वर्षाचा मुलगा ऐकत होता. त्यांना आठवलं त्यावेळेला, की "अरेच्चा," म्हणले, "कोल्हापूरला एक संतांनी रात्री स्वप्नातून मला 3 वेळा सांगितलं होतं, की तुला एक पोथी मिळणार आहे, ती तू वाच." भूतकाळ आठवून पोथी शब्द काही त्यांना आठवेना पण. काहीतरी पुस्तक मिळणार आहे, असं त्या स्वप्नात ऐकलं होतं. आणि त्यांना एकदम त्या मामांच्या तोंडातनं पोथी हा शब्द ऐकला, पण मामा पोथी म्हणाले नाही बरं, संत प्रसादी म्हणाले. संत प्रसादी म्हणजे संतांच्या हातनं मिळायला प्रसाद.
मग त्यामुळे कळेना पोथी तर म्हणले स्वप्नातले ते पुस्तक देतो म्हणले, पोथी देतो म्हणले आणि इथे तर प्रसादी म्हणतोय मामा. मी कसा मागू? पण तरी सुद्धा धैर्य करून त्यांनी विचारलं, की "मामा, मी तुझ्या पोथीची सगळी मर्यादा पाळेन. मी सगळं पावित्र्य पाळेन, सर्व नियम पाळेन आणि ह्याच अंतरप्रसादीसाठी तू माझी निवड करू शकशील का? मी तरुण आहे. तुझ्या भाषेत तूच मगाशी सांगितलं मामा तुम्ही, की तुम्हाला तरुण पाहिजे, पावित्र्य पाळणारा पाहिजे, ती व्यवस्थित जपणूक पळणारा पाहिजे. मी ती पोथी नीट जपून ठेवेन आणि तू सांगितल्यासारखं त्याचं वाचनही करेन. चालणार आहे का? मला देशील का?" पांडुरंगाने आईला विनंती केली. "आई, मामाला सांग ना गं. मी सगळं करेन गं. मी अंघोळ केल्याशिवाय चहासुद्धा पिणार नाही. मी अंघोळ करून चहा प्यायच्या आधी पोथीचं वाचन करेन आणि मग चहा पिन पाहिजे तर. चहा तर सगळ्या प्रत्येकाला लागतो सकाळी." चहावरनं एक गोष्ट सांगते छोटीशी आणि मग पुढे जाते. एकदा काय झालं, त्यांच्याकडे एक बाई आल्या आणि त्या म्हणाल्या, "अहो, यांना चहा फार लागतो, तर चहा सोडायला सांगा जरा." ते म्हणाले, "सांगतो ना. एक 8 दिवसांनी या." रंगावधूत महाराज बरं. एकनाथ महाराजांसारखीच गोष्ट आहे अगदी. मग त्या गेल्या आणि 8 दिवसांनी आल्या. मग म्हणाले, थंडीचे दिवस. त्यांचा तो म्हणजे नर्मदा परिक्रमेचा काळ होता. प्रचंड थंडी. शेजारून एवढी मोठी नर्मदा वाहत होती. सकाळी उठल्यानंतर कमीत कमी गरम चहा तर पाहिजेच ना माणसाला आणि तो तिथे मिळतो. येणाऱ्या वारकऱ्यांना सगळे लोकं सेवा म्हणून देतात. 8 दिवस महाराजांनी चहा प्यायले नाहीत. एवढ्या थंडीत सुद्धा उठायचं, नदीत अंघोळ करायची, नर्मदे हर म्हणायचं की चालू पडायचं. पोटात काहीही गरम पेय नाही. चहा तर नाहीच नाही, गरम पेय पण नाही. मग म्हणाले, "आता सांगायला अधिकार झालो मी." आणि मग त्या बाईनं बोलवलं आणि म्हणाले, "चहा पिऊ नका बरं." मग त्या म्हणाल्या, "का हो? मग 8 दिवसापूर्वी तुम्ही का नाही सांगितलं?" "अहो ताई," म्हणे, "आधी मी करून बघितलं. मी सांगायचा अधिकारी कधी होणार? जेव्हा मी 8 दिवस चहा सोडेन तेव्हा. कमीत कमी 8 दिवस तर सोडला पाहिजे ना." एक आपल्याकडे नियम आहे 7 दिवसाचा. 8 नाही 7 दिवसा सप्ताह का म्हणतो आपण? त्या 7 दिवसामध्ये आपण काय-काय करू शकतो? त्या 7 दिवसामध्ये ते संपूर्ण पोथी पारायण ऐकू शकतो का? 7 दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण करू शकतो का? यासाठी 7 दिवसांचा वेळ दिलाय. परीक्षित राजाला जेव्हा भागवतात सांगितलं, की 7 दिवस शेवटचे तुझे उरले, 7व्या दिवशी मृत्यू आहे. तेव्हापासून 7 दिवसाची मुदत आपल्या प्रत्येक जीवाला दिलेली आहे. एखाद्या माणसाला आधीच 7 दिवस कळतं, की आता 7 दिवसांनी आपला मृत्यू येणार आहे. भले बोलून दाखवू दे, न दाखवू दे, पण त्याला काहीतरी लक्षणं दिसायला लागतात, की असं-असं मला नको वाटतंय, मला हे खावंसं नाही वाटत आहे, मला प्यावंसं नाही वाटत आहे, मला लिहावंसं नाही वाटत आहे, मला काहीतरी आता भगवंताकडे परत जायचंय. फक्त तो माणूस आपल्याला बोलून दाखवणार नाही एखाद्या वेळेस. एखादा माझ्यासारखं बडबडाचं सांगून पण देईल, की चला बाबा मला जायचं आता 7 दिवसांनी हं. माझी आता सगळी इच्छा पूर्ण झालेली आहे. मला जायचं 7 दिवसांनी. एखादा माणूस बोलून दाखवेल, तेव्हा ऐकणाऱ्याला खोटं वाटेल ते. असं काय म्हणतायत 7 दिवसांनी जायचंय वगैरे आणि खरी गोष्ट होते ती 7 दिवस. मी बघितली आहे आजोबांची, म्हणून मी सांगू शकते. माझ्या शेजारी आजी राहायची, आजोबा राहायचे आणि आजी आधी गेल्या. त्या गेल्या दिवशी आजोबांनी सांगितलं, "सुनंदा, मी 7व्या दिवशी तुझ्याकडे हजर आहे." आणि मी नव्हते, कारण मला आजींचा इतका लगाव होता. आजी गेल्या हे सोलापूरला होते. मी तिथे कळलं तर मी बेशुद्ध पडले. 2 दिवस मी बेशुद्ध होते. माझ्या आई-वडिलांना कळेच ना, लग्नानंतरची गोष्ट ही. शेजारच्या आजी खूप लावून गेला जीव त्यांनी मला. खूप प्रेमाने माझ्याशी बोलायच्या, प्रेमाने वागायच्या. मग मलाही आजींचा लळा लागला होता. माझा मुलगा छोटा होता. आजी येऊन बसायला सोबत. आजी येऊन बसायच्या. म्हणजे माझ्याकडे आजी-सासूबाई होत्या माझ्या. पण मला त्या हिशोबात तरुण होत्या आजी. माझ्या आजी-सासूबाईंच्या हिशोबात तरुण होत्या. मग त्या आल्या की मला बरं वाटायचं. हे उशिरा यायचे रात्री. रात्री एकट्या अनोळखीच्या एरियामध्ये भीती वाटायची घरामध्ये, नवीन घरामध्ये. आजी येऊन बसायच्या आणि तेव्हा मी आजीला म्हणायचे, "आजी, तुम्ही गेलात तर मी वेडी होईन तुमच्यासमोर. तुम्ही माझ्यासमोर जाऊ नका." आणि तो आजीने शब्द खरा केला. मी तेव्हा नेमकी माहेरी सोलापूरला गेले 8 दिवस. तेव्हा माझे आई-बाबा सोलापुरात होते आणि इकडे आजी गेल्या. एकच दिवस आजारी पडल्या आणि माझी मैत्रीण तेव्हा नाशिकला माहेरी गेली होती. तिला बोलून आणलं, की "नाही बाई, तू असल्याशिवाय माझा जीव जायचा नाही." मैत्रीण घरी आली परत माहेरी गेलेली. तिच्या हातात नवऱ्याचा हात दिला, बाबांना सांभाळलं म्हणून आणि दुसऱ्या दिवशी जीव सोडला. पण मला ते कळलं मात्र यांच्याकडनं आजी गेल्या. 2 दिवस माझी वाचाच बंद झाली आणि पूर्ण बेशुद्ध मी. माझ्या आई-बाबांना कळे नाही, हिला काय झालं अचानक बरं नसेल. फक्त नवऱ्याचा फोन येऊन गेला. पण काय फोन आला हेच सांगायला तयार नाही. डॉक्टर बोलवले, सगळं केलं. 2 दिवस मी सतरंजीवर झोपून होते, जीव गेल्यासारखी. मला काही कळत नव्हतं. इतका तो शॉक बसला आजी गेल्या आणि लोकांनी मला सांगितलं 7व्या दिवशी मी पुण्याला परत आले माहेरी, कारण पुण्याला घर आहे आई-बाबांचं म्हणून. माझी भावजय म्हणजे "आजोबा पण गेले गं वहिनी." अगं म्हटलं, "कुठे गेले?" "अगं आजी गेले की ते बोलले म्हणे शेजारी, की सुनंदा मी येतोय गं 7व्या दिवशी." आजोबा पण गेले आज 7 दिवस झाले. बोलणं ते खरं होतं, कारण तो मृत्यू दिसत असतो आणि मृत्यूला काही घाबरायचं कारणच नाहीये. भागवतात सांगितलंय, भागवत गीता काय शिकवते आपल्याला? जगावं कसं. म्हणजे अगदी श्रीकृष्णासारखं जगणं शक्य नाही आपल्याला. त्याच्या पावलावर पाऊल जर चालायचं नाही आपल्याला. पण गीता शिकवते जगायचं कसं, की अगदीच काय आपण मुळमुळीत पण राहायला नको, रडत राहायला नको, पण जीवन संघर्ष करत करत जीवन जिंकायचं आपला. जो प्रपंचातला जे दिवस आपल्याला देते तसं भागवत सांगतं, तुला न घाबरता 7 दिवसाच्या मुदतीमध्ये तुम्ही भगवंताला जिंकू शकता. भगवंतापर्यंत जाऊ शकता. म्हणजे तुम्ही मृत्यूकडे जात नाही तर विष्णुतांकडे जाताय. मृत्यूचा यमदूत येत नाहीत हे भागवतांनी सांगितलं आपल्याला. असो, तर मग शेवटी आईनी मामाला सांगितले, "अरे
खरंच तो पाळणूक करेल, काही हरकत नाही. तू त्याला दे पोथी. तो पवित्र राखेल, त्याचं पावित्र्य राखेल. अंघोळ करून चहा पिईल आणि मग त्याचं पठण करेल किंवा तू सांगशील तर आधी पठण करेल मग चहा घेईल. असं काही त्याला चहाचं बंधन नाही हो. आईने सांगितल्यानंतर मात्र मोगे मामाला खरं वाटलं आणि त्यांनी रुक्मांबाच्या शब्दावर मुलाला पोथी दिली म्हणजे भाच्याला पोथी दिली. मामाने दिलेली पोथी या पांडुरंगाने एखाद्या गरीबाला धन मिळाल्यानंतर कसा आनंद होतो बघा, श्रीमंत झाल्यानंतर. तसं ते धन त्या छातीचं धरलं आणि पांडुरंगाला भक्ताला दे कसा अंधार डोळे देतो बघा, तसा आनंद या पांडुरंगाला झाला. तहान याला पाणी मिळावं, जणू निर्जीवाला जीव मिळावा, तसा आनंद या पांडुरंगाच्या चेहरा दिसत होता. कोणती होती होती पोथी? ती पोथी निर्मळ अशी होऊन पांडुरंग वाचू लागले. ती पोथी होती स्वयं दत्त भगवान महाराष्ट्रात कारंजा येथे नरसिंह सरस्वतींनी स्वतः प्रगट होऊन वाडीला आणि गाणगापूरला अशा 2 ठिकाणी स्वामींचे जे शिष्य होते म्हणजे टेंबे स्वामींचे शिष्य, नरसिंह सरस्वती स्वामींचे शिष्य सरस्वती गंगाधर यांच्या हातनं लिहिलेली गुरुदत्तांची गुरुचरित्र ही पोथी होती. आणि ही पोथी त्याच्या पुढे अनेकानेक वर्ष ओवीबद्ध मराठीतली पोथी होती. ती पोथी पांडुरंग मामाने दिली म्हणून मनापासून जपून ठेवून त्याचं पावित्र्य राखून अनेक अनेक वर्ष वाचत होते. जशी गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत तशी दत्तभक्त मंडळी गुरुचरित्राचं पारायण करतात किंवा गुरु लीलामृताचं पारायण करतात. कोल्हापुरामध्ये स्वप्नामधील सांगितलेली पोथी या पांडुरंगाला मिळाली आणि त्याच्या साधनेचं फळ त्याला मिळालं आणि साधनाही तशीच सुरू झाली गुरुचरित्रांच्या आधारे. आणि ती संत प्रसादी का तर ती संतांनी दिलेली होती. संत हे पृथ्वीवरचे हिंडते फिरते भगवान म्हणलं तर चालतं की देव म्हणत चालेल. पुढे ह्या संतांच्या ओळीमध्ये रंगावधूत महाराजांना जाऊन बसवायचं सामर्थ्य गुरुचरित्रामध्ये होतं. गुरूंसारखं गुरूंच्या रांगेत जाऊन बसायचं. त्यांच्या गुरूंच्या रांगेत जाऊन त्यांचा फोटोचे आज आपण पूजन करतो आणि त्यांचाही संपूर्ण भक्त परिवार फार मोठा आहे. असं म्हणतात मामा गेले होते साईबाबांकडे, मोगे मामा. ते का गेले होते? साईबाबांना म्हणाले शिर्डीला की मला 3ही मुली आहेत, मला 4थ्या वेळ तरी मुलगा होऊ दे. का मुलगा होऊ दे? तर माझं क्रियाकर्म करायला मुलगा पाहिजे, मला पाणी द्यायला मुलगाच पाहिजे, मला मुलींच्यातनं नको. या मामांची इच्छा शिर्डीच्या साईबाबांनी पुरी केली. कशी केली पुरी? तर शिर्डीचे साईबाबा म्हणाले तू प्रार्थना केलीयस, माता पिता बंधू सखा तू मला मानलंयस तर हरकत नाही, तुझी आर्तताही मला समजलीये, मला पोहोचलीये, तर तुला मी सांगतो तुझं जे काही दुःख आहे ती ही पोथी वाच आणि त्या पोथी पुढे ती पोथी वाचताना पारायणाच्या वेळेला तू तुझी इच्छा सांग, आर्ततेही सांग, जसं तुम्हाला आता सांगितलंस की नाही तसंच सांग. आणि साईबाबांनी एका क्षणामध्ये ते गुरुचरित्र पोथी त्या मोगे मामांच्या हातात दिली आणि त्याच साईबाबांच्या हातात आलेली पोथी रंगावधूत महाराजांच्या हातापर्यंत पोहोचली. जे गुरुचरित्र मामान दिलं होतं ते गुरुचरित्र रंगावधूत महाराजांच्या हातात जाऊन पोहोचलो. असं म्हटलंय शिर्डीचे संत साईबाबा म्हणजे गरीब नवाज आहेत. त्यांनी दिलेल्या पोथीचा आणि त्यांनी दिलेल्या शब्दाचा प्रसाद खरा ठरला. पुढे मामाना 4था मुलगा झाला आणि त्या पोथीचं पारायण पुढे अनेक अनेक वर्ष मामा नियमित करत होते. पण जेव्हा त्यांना त्या जंगलात नोकरीचा प्रसंग आला तेव्हा त्यांनी ती पोथी प्रापंचिक माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्यात, भौतिक इच्छा माझ्या पूर्ण झाल्यात, आता हे पुढे काम दुसऱ्या कोणतं करावं असं मला वाटतंय आणि ते पोथी पारायण तू चालू ठेवावंस असं म्हणून आपल्या भाच्याकडे त्यांनी आणून दिली. मग बहिणीला म्हणाले की मी जो शोधत होतो तसाच तरुण मला मिळाला आणि त्या तरुणाला मी पोथी देतोय, तू साक्ष आहेस, तू सांभाळणार आहेस ती पोथी आणि त्या मुलाचं पावित्र्य हे तुझ्या हातात आहे असं म्हणून मोगे मामा निघून गेले. हे साई प्रसादाचं जतन, वाचन, मनन सगळं चिंतन पांडुरंगाने योग्य साधना मार्गावर राहून पुढे अनेकानेक वर्ष मार्गक्रमण करत चालू ठेवलं आणि त्यांचं फळ त्यांना दोघांनाही मिळालं. नर्मदा परिक्रमेची पण एक गोष्ट आहे. त्यांच्या आणि त्यांच्या आईच्या एक दिवस जेवताना 8-8 दिवस मुलांना ती आई वाढू शकत नव्हती. एवढंच अन्न असायचं घरात. जर समजा भाकरीचं पीठ तर भाकरीच करायची. मग ती मिठाबरोबर भाकरी खायची दोन्ही भाऊ, नारायण धाकटा आणि हे मोठे. एक दिवस काय झालं, शेजारच्या बाईंकडे त्यांच्या दारात उगवलेली वांगी होती आणि त्या बाई सहज दारावर न बसताना, आता आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये दारं बंद करून बसतो. कोणी बघितलं आम्हाला आवडतच नाही, कोणी आलेलं आम्हाला आवडतच नाही, कोणी बोललेलं आम्हाला आवडत नाही, कोणी चाललंय आमच्या दारासमोरनं आणि आम्ही जेवायला बसलो जसं काही लोक जेवतच नाहीत अशी आमची भावना असते. तसं तेव्हा नव्हतं. त्या बाई सहज जाताना बघितल्या की मुलं दोन्ही नुसती भाकरी खात आहेत, तर त्यांनी आणून दिली वांगी दुसऱ्या दिवशी आणि म्हणले अगं दारात पिकलेली आहेत, मला विकायची नाही आहेत, पण तुझ्या बाळाला खाऊ घालो उद्या भाकरी करून भाकरीबरोबर. त्या दिवशी आईने भाजी केली, भाकरी केली आणि रंगावधूत महाराज आणि नारायण जेवायला बसले. भाजीचं पातेलं बघितलं, आई कुणाकडे मागून आणलीस? नाही रे बाळा, कुणाकडे मागून नाही आणली. ते शेजारच्या काकू आहेत ना, त्या नेमक्या काल आपल्या दारासमोर गेल्या, तेव्हा तुम्ही दोघं जेवत होतात, तुमच्या ताटात भाजी नव्हती, मीठ भाकर खात होतात. ते त्यांनी बघितलं आणि त्या म्हणल्या माझ्या दारात खूप वांगी उगवलीत,
थोडी वांग्याची भाजी कर, छान कोळी-कोळी आहेत, मुलांना आवडेल वांग्याची भाजी. म्हणून मी केली. त्या क्षणी त्यांनी ते भांडं उचललं. भाकरी पाण्याबरोबरच खाल्ली मिठाबरोबर आणि ते भाजीचं भांडं नेऊन बाहेर ठेवून टाकलं. पुन्हा कधी कुणाकडनं काहीही मागून घ्यायचं नाहीस आणि कोणी दिलं तरी घ्यायचं नाहीस. आपल्याला भीक नको. आपल्याला भगवंत सगळं देणार आहे आणि आम्हाला मिठाबरोबर भाकरी चालते. तुला चालते की नाही आई? काय बोलणार हो आई? असा हा त्यागी माणूस आणि म्हणून तर अशा या पदावर येऊन पोहोचलेत. त्याच्यापुढे मी माझ्या विषयाकडे वळते. रंगावत महाराजांचा जय जयकार आपण सगळ्यांनी मगाशी केलेला आहे. तरीसुद्धा रंगावत महाराजांना मनापासून नमस्कार करते आणि माझ्या विष्णू सहस्रनामाकडे वळते. आपल्याकडे रामकृष्ण हरी, वासुदेव हरी असा जप सर्व संतांनी सांगितलेला आपल्याला. ग्रहणकारामध्ये हा जप केल्यानंतर 108 वेळा केला किंवा 1.25 लाखापर्यंत ज्यांची कोणाची उडी असेल त्यांनी केला तर तो सिद्ध होतो असं म्हणून सांगितलंय. तसंच हे विष्णू सहस्रनाम आहे. पूर्वी असं म्हटलंय की विष्णू सहस्रनाम म्हणायच्या आधी गीता गायची म्हणे. गीता गायची म्हणजे चालीमध्ये म्हणायची गीता आणि विष्णू सहस्रनाम वाचायचं. वाचायचं म्हणजे म्हणायचं. पण ते गीतेमध्ये नाही म्हणत चालतं. फक्त नामं आली पाहिजेत भगवंताची. असं म्हटलंय ज्ञानेश्वर माऊलींनी, आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकर महामंडल मस्तकाकारे. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी गणपतीचं वर्णन करताना शब्द ब्रह्म किंवा गणपतीचं वर्णन या शब्दाने केलंय. मग हा कसा आहे? तर खरंच तो आकार तो ब्रह्म आहे. अकार हा ब्रह्माचं एक रूप आहे. उकार हे विष्णूंचं रूप आहे. म्हणून विष्णू विष्णू आला की नाही, मग उकार आणि मकर म्हणजे शिवसृष्टी आहे. उकार तो विष्णू म्हणजे कोण आहे तो? तो तो सांभाळ करणार आहे. तो पालन करणार आहे. प्रेमळ भावनेने आम्हाला जतन करणार आहे. असा हा उकार तो विष्णू. ते पालन करते आहेत आणि म्हणूनच त्या शब्दामध्ये उकार आलाय. विश्व शब्दामध्ये सगळं ब्रह्म साकारलं आहे. म्हणून तो ब्रह्म आकार आहे. ब्रह्मदेवाची सृष्टी आहे. ब्रह्मा शब्दामध्ये निर्मिती आहे. म्हणून ती ब्रह्म विश्व शब्दामध्ये आलेली आहे. एक गंमत सांगते. आता हा छोटा बाळ इथे होता. आपण काय म्हणतो साध्या शब्दामध्ये बोलताना, "ये ना बाळा, इकडे ये." तेव्हा ते बाळ ऐकत नाही. "ये ना रे बाळू." असं प्रेमाने हाक मारली तर ते बाळ नक्की येतं. म्हणजे उकारांती शब्द आपल्या जास्त जवळचा वाटतो. आपण मुलांना मुलीच्या ह्याच्यामध्ये पण म्हणू शकतो. आता माझ्या नातवाला मी नन्या म्हणते. पण नन्या म्हणतो ओ देत नाही. "ए ननुली ये ना रे." लगेच ये, "काय गं आजी?" म्हणजे आपल्या उकाराने आपण जवळचं वाटतो. उकाराने प्रेमळ भावना समोरच्यापर्यंत पोहोचते. किंवा एखादं दुसऱ्याचं बाळ आपण बघितलं खूप छान आहे. पण आपण साध्या शब्दात काय म्हणू? "किती गोड आहे गं बाळ." असं म्हणतो. पण त्यावेळेला ती बाई एखाद्याच आपल्याकडे लक्ष देणार नाही. जिचं बाळ आहे ती किंवा जिचा नातू आहे ती किंवा कोणी असू दे, लक्ष देणार नाही. पण तेच आपण म्हणलं, "अगं बाई, किती गोडूलं आहे नाही?" लगेच त्या बाईचं लक्ष जातं, "माझ्या बाळाबद्दल बोलतीये ती." असं म्हटलं जातं. म्हणजे गोडूलं म्हणजे उकारांती शब्द हा आपल्या सगळ्यात जवळचा आहे. एक साधं आपल्या संसारातलं उदाहरण दिलं आणि मग पुढे जाते. पितामह भीष्म युद्ध संपलं किंवा संपायच्या आधीच शेवटचे दिवस होते, जेव्हा भीष्म पितामह शरपंजरी पडले. त्यावेळेला अर्जुनाला श्रीकृष्णाने शिष्य म्हणून स्वीकारलं. मग सगळ्या भावाला असं वाटलं, आम्हाला सद्गुरू कोण लाभणार? मग त्यावेळेला एक 5 प्रश्न घेऊन धर्मराजा श्रीकृष्णांकडे गेले. 5 प्रश्न होते धर्मराजाकडे. कुठले-कुठले होते? त्यांनी विचारलं, "कोणत्या देवाचा जप करावा रे केशवा? तू सांगशील का? मग हा जप जन्म-मृत्यूच्या संसाराच्या या पाशातून आम्हाला मुक्त करेल का?" हा दुसरा प्रश्न विचारला. तिसरा प्रश्न विचारला, "सगळ्यात श्रेष्ठ दैवत कोणतं सांगशील का?" चौथा प्रश्न विचारला, "सर्वांचा आश्रयदाता कोण आहे रे?" पाचवा प्रश्न विचारला, "कोणाची स्तुती करावी आम्ही माणसांनी?" आणि 6वा अखेरचा प्रश्न विचारला, "आम्ही कोणाची पूजा करावी?" हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारू नकोस. भगवान म्हणाले, "चल माझ्याबरोबर." हात धरून घेऊन गेले. कुठे नेलं? जिथे शरपंजरी भीष्म पडले होते तिथे. धर्मराजाला उभं केलं आणि भीष्मानं वंदन केलं. कारण भीष्म श्रेष्ठ भागवत भक्त आहेत. त्यांना श्रेष्ठ भागवत पहिल्या नंबरचे भक्त. ज्या भक्तांच्या यादीमध्ये श्रीकृष्ण पूजन करायचे त्यातलं पहिले भागवत भक्त म्हणजे भीष्म होते. एकदा नारदांना वाटलं की दररोज देव कुणाची पूजा करतात, कपाट उघडून हळूच कपाटात देव होते भगवंताच्या आणि नारदांना वाटायचं मी याचं 24 तास नामस्मरण करत हिंडतोय आणि हा कुणाचं पूजन करतोय, त्याला जाऊन एकदा बघूयाच. आणि जेव्हा देव पूजेला बसले तेव्हा नारद त्या देवा कपाटाजवळ गेले. सगळ्या देवांच्या फोटो प्रतिमा सगळ्या किंवा फोटो देवानी बाहेर काढले स्नान घालायला. तेव्हा पहिलं बघितलं भीष्मांचा फोटो म्हणजे भीष्मांची प्रतिकृती. दुसरं बघितली आपली स्वतःची नारदांची. तिसरी बघितली प्रल्हादाची. चौथी बघितली द्रोणांची. 5वी बघितली अश्वत्थामाची. 6वी बघितली म्हणजे अश्वत्थामा हे कशासाठी? चिरंजीव म्हणून. भगवंताचा भक्त फार जवळचा म्हणून नाही. चिरंजीव म्हणून पूजक होते.
6वी बघितली ध्रुवाची, 7वी बघितली महालक्ष्मीची, भगवंताची पत्नी, पण ती पण अर्चन भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे. पाय चोरत बसत असते ना, दास्य भक्तीमध्ये श्रेष्ठ आहे ती. अंबरीश राजाची मूर्ती होती, ज्याच्यामुळे भगवंताला 24 जन्म घ्यावे लागले. असे सगळ्या भक्तांचं पूजन भगवंत करत होते. त्यामध्ये महादेव पण होते. कारण रामाचं नाव महादेव घेतात आणि महादेवांचं नाम श्रीकृष्ण घेतात, असा प्रकार आहे. दोघांचे एकमेकांचे पूजक आहेत. असो, तशा भीष्मांजवळ श्रीकृष्ण घेऊन गेले आणि म्हणाले, की ह्याला काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं फक्त तुम्ही देऊ शकता. भीष्म म्हणाले, केशवा, मी काय देणार उत्तरं? नाही, नाही, तुम्ही देणार म्हणले. तुम्ही याचे गुरु आहात आणि ह्याला शिष्य म्हणून स्वीकार करा. त्याच्या प्रश्नांची उत्तर द्या, ती संवाद रूपामध्ये असतील. आणि म्हणून विष्णू सहस्रनाम संवाद रूपामध्ये आहे. जिथे पहिला प्रश्न युधिष्ठिराने विचारला आहे, रुद्रशाप विमोचन विधी आहे, नंतर कसं म्हणावं विष्णू सहस्रनाम ते आहे, आणि त्याशिवाय किती वेळा म्हणावं, त्याच्यापासून फायदे काय हे पण आहे. मग काय करायचंय? भीष्माने विचारलं. तुम्ही शास्त्रज्ञ आहात, धर्मज्ञ आहात, तुमच्यासारखा असा दुसरा पुरुष होणे नाही. धर्मा, युधिष्ठिरा हे वसूंचे 8वे साक्षात अवतार आहेत. अष्टवसूंमधले 8वे. त्यांच्याबरोबर त्यांचं ज्ञान लोप पावेल. आता तर शरपंजरी आहेत, कधी पण जाऊ शकेल, कारण ते इच्छामरणी आहेत ना. तर ते ज्ञान लोप पावायचं नसेल, तू आत्ता विचारून घे. तुझे प्रश्न विचार आणि त्यांच्या मुखातनं पटपट प्रश्नांची उत्तरं घे. धर्मराजाने विचारलं, धर्माविषयी जेवढं ज्ञान प्राप्त करून घेता येईल तेवढं तू आत्ता त्यांच्याकडनं करून घे. आणि शास्त्रशुद्ध अचूक मार्गदर्शन करणारा असा कोणी अधिकारी कधीच मिळणार नाही, असं भगवान श्रीकृष्णाने सांगून ठेवलं धर्मराजाला. आणि म्हणून भीष्माने याचं उत्तर द्यायला सुरुवात केली. असं हे विष्णू सहस्रनाम आहे. सहस्रनामाच्या आधी व्यासरचित हे विष्णू सहस्रनाम आहे खरं. पण व्यासरचित असलं तरी अत्यंत प्राचीन स्तोत्र आहे. केरळ, काश्मीर, आसाम म्हणजे आपल्या भारतात, कर्नाटक, दक्षिण भारत, महाराष्ट्र, गुजरात सगळीकडे हे म्हटलं जातं. या सर्वांचं सार म्हणजे श्रीराम नामात आहे. माझे मिस्टर म्हणतात, "अगं मग कशाला विष्णू सहस्रनाम म्हणायचं?" म्हटलं, "हा आळशीपणा झाला." नाही का? विष्णू सहस्रनामाचं सार सगळं रामात आहे, मलाही मान्य आहे. पण एवढे सगळी नामं आपल्याला म्हणता येतायत ना, मग ते रामात येते म्हणून नुसतं रामच म्हणायचं का? नाही चालणार. असू दे, रामात असणारच आहे. सहस्रनामाचं स्थान अद्वितीय स्थान आहे. महातत्व म्हणजे त्याचं महात्म्य पण श्रुती, स्मृती, पुराणोक्त आहे. प्रारंभी सांगितलंय, की यश्च स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. विमुच्यते म्हणजे काय? संसार सागराच्या या मिठीतून किंवा संसार सागराच्या बंधनातून, या जन्म मृत्यूच्या बंधनातून आपलं सुटका करणार. विमुच्यते म्हणजे सुटका करणे. विमुच्यते म्हणजे सुटका करण्यासाठी हा विष्णू सहस्रनाम तुम्ही म्हणा. आणि ते म्हणण्याने विष्णवे प्रभ विष्णवे, संसार बंधनातून ज्या जीवाला सुटका करून घ्यायची आहे त्यासाठी विष्णू सहस्रनाम नेहमी म्हणावं. हे प्रभावशाली आहे. महाभारताच्या शांती पर्वामध्ये भीष्माने धर्मराजाला बोधात्मक उपदेशात्मक सांगितलेलं स्तोत्र आहे. केवळ पारायणाचं स्मरण कराल तरी सुद्धा तुमचे भवरोग दूर होतात असं सांगितले. माणसाला अनेक नामं आवडतात भगवंताची, पण यातलं एक नाम जरी नुसतं म्हटलं तरी सुद्धा आपले भवरोग नाहीसे होतात. एका श्लोकामध्ये आकाशातम पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छती म्हटले. जितके काही नामस्मरण होईल ते सर्व या केशवाला अर्पण करा असंही सांगितले. आणि भगवंताच्या केवळ स्मरणाने आपलं चित्त शांत होतं. म्हणून भीष्माने या धर्माला, युधिष्ठिराला सहस्रनाम म्हणण्याचं एक सांगितलं. पण ते सांगण्याआधी एक सूचना दिली आहे. कसं म्हणायचं सहस्रनाम? तुवंती नाम सहस्रेण पुरुष सततो स्थितः. नामस्मरण करणाऱ्याने नेहमी सावधान राहावं. आजकालची लोक, आपण नामस्मरण करतो, आपली पिढी आहेच, त्याचा प्रश्न नाही. तरुण पिढी पण थोडी थोडी वळायला लागली आहे, पण तरी तरुण पिढी सावधान राहत नाही आपल्यासारखी. ती सावधान व्हायला पाहिजे. सावध न झाल्यामुळे आजकालचे ऑनलाईनमध्ये फ्रॉड जे होतात ना, आता श्रुतीच्या बाबतीत पण झाला. साधी गोष्ट आहे, घरात संवाद कमी होतात, त्याच्यामुळे हे फ्रॉड होऊ शकतात बाहेर. पूर बडबडी सून माझी, पण त्या दिवशी कुठे गेली मती माहीत नाही. ऑफिसमध्ये फोन आला, की तुमच्या नवऱ्याचे LICचे पैसे 12,000 माझ्याकडे जमा झालेत LIC ऑफिसमध्ये, मी तुम्हाला पाठवतोय. तुमच्या नवऱ्याच्या अकाउंटला जात नाहीयेत, मग तुम्हाला पाठवू का मी? एखाद्या मुलीनी, आजकाल शिकलेली मुलं आहेत, ती भरपूर शिकलेली आहेत, सगळे ॲप्स वापरणारे आहेत. एक फोन घरी करायचा की नवऱ्याला विचारायचा, तुझ्या खात्यात 12,000 जमा आहेत का बघ, किंवा तसा मेसेज आला का बघ, की 12,000 आले आणि जमा होत नाही आणि परत गेले. या मुलीने काही विचार केला नाही, काही नाही, आणि त्यांनी एक नोट पाठवली साधी छापील, 12,000 जमा झालेत. ते काही कोणी टाईप करू शकतं, मी पण टाईप करू शकते घरी बसून, की तुला मी ₹1,00,000 दिलेत. चालणार आहे का? नाही. विचार केला नाही, काही नाही.
10,000 जमा झाले, बघितले. "अहो बाई तुम्हाला अजून 2,000 द्यायचे राहिले बरं का 2,500" असं म्हटला फोनवरचा माणूस. मग तेही ऐकलं आणि 2,500 पाठवले की 22,500 पाठवले त्या माणसाने. सॉरी 25,000 पाठवले. 2,500 जागी 1 शून्य वाढवला. 2 शून्य वाढवले. पुन्हा फोन आला, "बाई चुकून ना तुमच्या खात्यावर 25,000 जमा झालेत आणि ते तुमचे पैसे नव्हतेच 12,500 चुकून मी तुमच्या खात्यावर पाठवले. तुम्ही मला माझे 12,500 परत करा आणि वरचे मी 25 पाठवलेत तेही परत करा माझे मला. लवकर करा. माझी ऑफिसची दुपारची जेवणाची वेळ आहे माझी. लवकर करा." अखंड तो कान खात राहिला माणूस. "लवकर करा, लवकर करा." हिने काही विचार केला नाही. मला फोन केला नाही. ऑनलाईन एल-आय-सी पैसे येतात का कधी? कधीच नाही. पण कधी हप्ता भरलाच नाहीये. सासू भरते हप्ता. नवरा जातोय, सासरे जातायत. त्याचं ज्ञान करून घेतलंच नाही. म्हणून आपल्याला वाचनातनं ज्ञान मिळतं. 22,500 एकाही शब्दाचा विचार केला नाही. मला फोन केला. वडील बँकेत आहेत. एखाद्या माणसाने बँकेत फोन केला असता आपल्या बाबांना, चल नवऱ्याला वेळ नाही, नवऱ्याचा फोन लागत नाही, बिझी असतो. आई तुम्ही फोन उचलत नाही. बरोबर आहे, मी उचलत नाही कारण मला लागत नाही. आमच्या घरात रेंज नाही, ऐकू येत नाही. बाळासाठी लपून ठेवत होतो, त्यावेळेस सायलेंट ठेवत होतो आम्हाला. लागला नाही, धरून चला. पण बाबांनी तरी विचारायचं पुण्यात बँकेला, "बाबा असे पैसे येतात का हो कधी?" पण आम्ही सावध राहतच नाही आम्ही. म्हणून मुलांच्या बाबतीत पैसे जातात. काही उपयोग झाला नाही. चेहरा रडकुंडीला आला, दिवसभर वाया गेला. आई काय हे कमवायचे किती, घालवायचे किती. यालाच म्हणायचं सावध राहायचं आणि सावध राहण्याचे नाम घ्यायचं. साठीनंतर नाम घेता येत नाही हो. राम सुद्धा म्हणता येत नाही. तो ला जातो आणि लांब होतो तो मग. पुन्हा लहान बाळाचा का बोबडा आणि तो लांबच राहतो मग. जवळ येतच नाही राम कधी. म्हणून तरुणपणीच राम घ्यायचा. नाम का घ्यायचं तरुणपणी? तो लांब जाणारच नाही पुढे कधी. यासाठी नाम घ्यायचं आणि ते नाम घेताना असं म्हटलंय, की सावध राहायचं. सर्व धर्मामध्ये श्रेष्ठ असा आपला हिंदू धर्म आहे आणि ह्या धर्मामध्ये हे विष्णू सहस्रनाम सांगितलं आहे. तुकाराम महाराजांना हुंडा द्यायचा होता मुलीला, पण हुंडा द्यायला जमलं नाही. म्हणून त्यांनी काय केलं, विष्णू सहस्रनामाची पोथी जावयाला दिली आणि ही पोथी तू दररोज वाचशील, तर तुझं कोट कल्याण होईल म्हणून सांगितलं आणि खरंच कोट कल्याण होणारा श्रीमंत जावई झाला पुढे जाऊन. त्या काळचा श्रीमंत, जो काही त्यांची श्रीमंती असेल ती, आपल्या मोजमापामध्ये नाही. त्याच्या इच्छेची श्रीमंती असेल, तसा तो श्रीमंत झाला. अशा तोलामुळाचं हे विष्णू सहस्रनाम आहे. पारायणाचा दुसरा लाभ काय आहे, तर कालक्षेपण तत्व. म्हणजे काय वेळ जातो. या पारायणामध्ये आपला वेळ चांगला जातो. वेळ घालवायचा कसा हा ज्या लोकांना विचार आहे ना, त्यांनी अवश्य विष्णू सहस्रनाम अखंड वाचत राहावं. मोजू पण नका. दिवसातले किती वेळा म्हणतोय मी, खरंच मोजायची गरज नाही. हे विष्णू सहस्रनाम आम्ही कोविडच्या काळामध्ये किती वेळा म्हणलं दिवसातनं आम्ही मोजलंच नाही. कारण त्याच्यामध्ये एक शब्द नाव आहे, भयकृद भयनाशनाहा. श्रीकृष्ण विष्णूचं नाव आहे. म्हणजे तो भय पण निर्माण करतो आणि तोच भय नाशही करतो. मग ते नाम येण्यासाठी आम्हाला अखंड नाम घेतलं पाहिजे ना. विष्णू सहस्रनाम म्हणलं पाहिजे. तेवढ्याच नामामध्ये अडकायचं नाही आपल्याला. आधीची नामं पण घ्यायला पाहिजेत. म्हणून विष्णू सहस्रनामाचं महात्म्य आहे. आदी शंकराचार्यांनी काही वेळेला लेखन लिहायला सुरुवात केलं होतं. सुरुवातीला त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये. तेव्हा ते लेखन झालं की नाही, सरस्वती यायची आणि पुसून जायची. सगळं लेखन पुसून जायचं जे लिहिल ते. कारण तेव्हा कसं असणार लेखन, पाटी, पेन्सिल जी पुसता येणं शक्य होतं. सरस्वती यायची आणि पुसून टाकायची. तुझं लिखाण नको हे, हे लिहू नकोस तू, असा अर्थ आला. ज्या वेळेला जे लिखाण केलं शंकराचार्यांनी ते सगळं पुसलं गेलं आणि त्याच वेळेला त्यांना आठवलं, की गीता आणि विष्णू सहस्रनामावर लिहावं आणि गीतेवर पण लिहिलं आणि विष्णू सहस्रनामावर लिहिलं. त्या लिहिलेल्या सहस्रनामावरचं मनन, मला काय वाटलं विष्णू सहस्रनाम, मला कसं वाटतं विष्णू सहस्रनाम म्हणून, मला काय फायदा मिळतो विष्णू सहस्रनामाचा. फायदा आजच्या भाषेत त्यांना फायदा नव्हता, त्यांना लाभ होता. लाभ कसला? मनःशांतीचा लाभ. कारण ते आचार्य होते, संन्यासी होते. मग तो लाभ काय आहे ते लिहिल्यानंतर मात्र सरस्वतीने येऊन पुसलं नाही. एवढं श्रेष्ठ विष्णू सहस्रनाम शंकराचार्यांनी लिहून ठेवलं त्याच्यावरचं मनन. म्हणजे परमेश्वराचं नाम कसं आहे तर कायम राहणार आहे. पहिलंच नाव आहे विश्वम विष्णू वषटकारो. विश्वम कुणाविषयी म्हणलंय? ब्रह्माविषयी म्हणलंय. विश्वम म्हणजे हे सगळं विश्व जे ब्रह्माने सृष्टी निर्माण केली ती. आणि पुढे म्हणलंय विष्णू वषटकारो. हा कोण आहे विष्णू? तर विश्व हे ईश्वराचं पहिलं रूप आहे किंवा पहिलं प्रत्यक्ष बाह्य रूप आहे. विश्वात्मक आहे. आपल्या ज्ञानदेवांनी सांगितलं आपल्याला, ता विश्वात्मके देवे. पसायदान म्हणलंय पहिला शब्द. विश्वात्मके कशाला म्हणलंय? या सगळ्या विश्वाला म्हटलंय. म्हणजे मला एकट्याला प्रसाद नकोय, या सगळ्या विश्वाला प्रसाद दे. तो पसायदान आहे. दान देणार आहेस ना प्रसादचं, तर सगळ्या विश्वाला दे, माझ्या एकट्यापुरतं देऊ नकोस, असं भगवंताला सांगितलंय माऊलीनी. आणि पुढे म्हटलंय की विश्व झाकले की फाकले असं म्हटलंय. मग कसं आहे ते विष्णूंचं रूप? प्रगट रूप आहे आणि ते आत बाहेर सर्वत्र हा विष्णू सारखाच आहे. जो सारखा कसा आहे? व्यापक आहे, व्यापणारा आहे आणि सगळ्यांना व्यापून राहिलेला पण आहे. सहस्रनामामध्ये रामाचं नाव येत नाही का हो बाई? एकाने मला विचारलं एका प्रवचनामध्ये. म्हणलं येतं ना, का नाही येणार? एका ठिकाणी रामाचं नाव आहे,
पण तो राम कसा आहे माहितीये का? तो प्राचीन राम आहे. तुमच्या कल्पनेत दशरथी राम नाहीये. त्या प्राचीन रामाचं नाव घेऊन दशरथाने राम नाव ठेवलं. ते नाम विष्णू सहस्रनामातच आहे. म्हणजे 5,600 वर्ष म्हटलं इथे. काही ठिकाणी 7,000 वर्षापूर्वी म्हटलेलं आहे. हे राम नाम 7,000 वर्षापूर्वीचं आहे आणि ते राम नाम त्या भगवंताचं आहे, परमेश्वराचं, परमात्म्याचं. ते दशरथाने आपल्या मुलाला ठेवलं. कारण हा झाल्यानंतर सर्वांच्या हृदयात हृदय रमवणारा निघाला आणि म्हणून तो राम हे नाम त्यांनी दशरथाने ठेवलं. हरी म्हणजे दुःखाचं हरण करणारा आणि कृष्ण म्हणजे सगळ्यांना प्रेमाने आकृष्ट करणारा. आणि म्हणून आपण गोपाळकाला खूप कौतुकाने करतो किंवा गोपाळ जन्म भगवंताचा श्रीकृष्णाष्टमी खूप कौतुकाने करतो. का? तर तो आम्हाला आवडतो. असं हे विष्णू सहस्रनाम आहे. विष्णू म्हणजे मांगल्य वाढवणारा, विष्णू म्हणजे व्यापणारा. गीतेमध्ये आदित्य नाम अहम विष्णू म्हणलंय भगवंताने. आदित्य नाम अहम विष्णू म्हणजे तो विष्णू मीच आहे. श्रीकृष्ण म्हणतात की तो विष्णू पण मीच आहे. मी कसा आहे? आदित्य पण आहे. श्रीकृष्ण उगवणारा सूर्य पण मीच आहे आणि तोच विष्णू पण मीच आहे. काही ठिकाणी इथे ही सगळी सहस्रनामं 45 मिनिटांमध्ये दादांनी मला वेळ दिलाय. तर 45 मिनिटांमध्ये सांगणं खूप कठीण आहे. पण मला जी 4 नामं खूप आवडतात त्याविषयी सांगते आणि माझ्या विषयाला समाप्ती करते. देवकीनंदन आपल्या कल्पनेमध्ये देवकीनंदन म्हणजे देवकीचा पुत्र. इथे तो तो शब्द नाहीये. इथे देवकी म्हणजे आनंद देणारी. भक्तीशिवाय आनंद मिळत नाही. ज्ञान खूप वरनं जातं. कर्मयोग आपल्या प्रत्येकाला करायचा आहे, तो टाळता येणारच नाही. म्हणजे मला कर्मयोग म्हणजे उदाहरण साधं तुम्हाला जीवनात द्यायचं म्हणजे नर्मदेला जायचंय. नर्मदेच्या ह्या तीरावर मी उभी आहे. नाव दिसतीये आणि मला पलीकडे जायचंय, पण मला जायचं नाही असं म्हणून चालणार नाही. मी कशी जाणार? मला दुसऱ्या मार्गाने जायचंच नाहीये. पण मला नावेतनंच जायचं आहे. मग नावेला त्याग करून चालणार आहे का मला? नाही. म्हणजे कर्मयोग काय आहे? नावेतनं पलीकडे जायचं हा कर्मयोग आहे. मग कर्मयोग टाळता येणार नाही. म्हणजे उरलं काय? ज्ञान, कर्म, भक्ती. मग ती भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे. पण भक्ती कर्मयोगाला जोडून आहे तेव्हा श्रेष्ठ आहे. भक्तीला कर्मयोग आवश्यक आहेत. कर्म सोडून चालणार नाही. कर्म आपल्याकडे कधी होत नाही. साधं बाळ जन्माला आलं की डोळे पकपकतं बघा. पापण्या उघडतं मिटतं की नाही? आपण काय म्हणतो, बघतोय ना बाळ? नीट बघतोय ना? बघा हं. तो बघतोय हे बघणं हे कर्मयोग आहे त्याचा स्वतःचा. ते शी शू करून रडणं त्याचा कर्मयोग आहे. ते तर आम्हाला कळणारच नाही. आम्ही म्हणू बाळ शांत आहे, बाळ शांत आहे. फारच गुणी आहे हो. काही आवाज करत नाही. मग शी शू कळणार कसं ओल्यात झोपलाय तो? त्यासाठी त्याचं रडणं हा त्याचा कर्मयोग आहे. आपण त्याचे कपडे बदलणं हा आमचा कर्मयोग आहे. आणि तिथे मग आपल्यामध्ये आई निर्माण होते आणि ती आई म्हणजे भक्ती. मग तेव्हा आपण कुणाचे नसतो. असतो का आई झाल्यावर? कोणी दिसत नाही. नवरा दिसत नाही, सासू-सासरे दिसत नाही. फक्त बाळाची आई आणि ती म्हणजे भक्ती. आणि त्या देवकीच्या पोटी हा बाळ जन्माला आला म्हणून त्याला देवकी नंदन म्हटलंय. नंदनंदन म्हणले. नंद कोण? नंद म्हणजे आनंद. देवकी नंदनचा दुसरा दुसरा शब्द मला आवडतो. तो म्हणजे पापनाशनहा असं म्हटलंय विष्णूला. मग हा कोण आहे? ते एक ऋषी होते. वृद्ध शातातप नावाचे ऋषी. ते सांगायचे 15 उपास करा तर त्याची जोडी 100 प्राणायामाबरोबर होते. 15 उपास करायचे. आपल्याला झेपणार नाही, करू नका. जोशीबाई सांगून गेल्या म्हणून सांगाल आणि घरी जाऊन चक्कर येऊन पडाल. नका करू. पण ते 100 प्राणायामाच्या जोडीला 15 उपास आहेत. आणि जर 100 प्राणायाम तुम्ही वेळेवर कराल किंवा 100 प्राणायामांपासून हजारो प्राणायामांपर्यंत जाल संख्येनी, तर तुमची 10,000 पातकं नष्ट होण्याचं सामर्थ्य 100 प्राणायामांमध्ये आहे सांगितले. भगवंताच्या एका क्षणभर नामस्मरणाने सगळी पापं नष्ट होतात. म्हणून नुसतं श्रीराम म्हणत चालतं. श्रीराम जय राम जय जय राम म्हणून सांगून घेत आपले गोंदवलेकर महाराज. ते म्हणत चालतं. आज श्रीधर स्वामींची पण जयंती आहे. जन्मोत्सव आहे त्यांचा पण आज. ते पण रामाचे भक्त होते. रामाचं नाव सांगायचे. आमच्या घरी श्रीधर स्वामी येऊन गेलेत लहानपणी. म्हणजे त्यांच्या तरुणपणी मी तेव्हा जोशी नव्हते. आमच्या घरी, जोशांच्या घरी. म्हणून मला ते श्रीधर स्वामी हे चरित्र पण फार आवडतं. एका माणसाने विचारलं, "स्वामी तुम्ही राम भेटेल, राम भेटेल म्हणून सांगितलं. मी दररोज नाम घेतो. 108 वेळा इतक्या माळा म्हटल्या." एका माणसाने विचारलं. तेव्हा श्रीधर स्वामी म्हणाले, "कुठल्या माळेतल्या मणी ओघळून पडला रामापाशी?" कळलं नाही त्या माणसाला. कुठल्या माळेतला? तू म्हणतोस कितीतरी माळा घेतोस, मग कुठल्या माळेतला एक तरी मणी रामापाशी ओघळला का? आम्ही फक्त घेतो, माळ घेतो हातात, खूप माळा जपतो, पण एकाही नामापाशी आमचं मन थांबत नाही किंवा माळेतला मणीही थांबत नाही, की आज फक्त तूच पाहिजेस मला, बाकी कोणी नको. तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, तो माझा व्हावा पांडुरंग. तो पांडुरंग माझा व्हावा, असं कुठल्या त्या म्हणण्यापायी थांबलं पाहिलं बाई माझं मन. माझं मन काय मागतं? म्हणजे भौतिक गोष्टी पाहिजे संसारातल्या, त्या सगळ्या मन त्या माळेमागे वागतं आमचं मन. ते 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 नकोय रामाला. रामाला फक्त पाहिजे राम मला हवा असेल तर. तू माझा आहेस का? मी तुला आवडते का रामा?
मी तुला हवी तशी भक्ती करते का रामा? हे त्याला हवं आहे. त्यामुळे श्रीधर स्वामींनी विचारलं, "एक तरी मणी ओघळतो का रे नामापाशी?" "नाही ना उघडत." "मग तुला इतक्यात राम भेटणार नाही बरं. अनेक वर्ष रामनाम घेत राहा." कसा आहे भगवद्गीतेमध्ये भगवंतानी पांचजन्य फुंकला असा एक श्लोक आहे. मग हा पांचजन्य काय आहे? तर पहिल्या अध्यायातला 15व्या श्लोकामध्ये हा श्लोक आलाय. पांचजन्य शंख आहे. सगळ्या पांडवांचे पण शंख आहेत. हा पांचजन्य कुणासाठी आहे? आपल्याला नाम माहिती की पांचजन्य शंख फुंकला. नुसता शंख नाही. विष्णू सहस्रनामामध्ये याची उकल आहे. विष्णू सहस्रनामाच्या मागे याची उकल आहे. हा पांचजन्म म्हणजे 5 लोकांसाठी शंख फुंकला गेला. कोण होते 5 लोक? गोरे. गोरे म्हणजे कोण होते? सुरूप. आणि त्याच्यावरनं पुढे शब्द निघाला युरोप. म्हणून युरोपमध्ये सगळे गोरे आहेत. पहिला ते युरोपियन. दुसरी प्रजा होती तांबट. तांबट गोरी. ती सगळी प्रजा अमेरिकेची. म्हणून आपण म्हणतो बघा अमेरिकेत ना लालसर गोरे असतात. आपले सगळे पांढरे गोरे नाहीत. म्हणजे युरोपियन सगळे पांढरे गोरे नाहीत. पुढे आहे चीनी जपानी. ते कसे आहेत? पिवळसर. म्हणजे मी जवळून पाहिलं म्हणून सांगू शकते. जापनीज माणसाने हात मिळवला यांच्या साहेबांनी. बापरे कसतरी झालं मला. इथं तो पिवळट गोरा माणूस आपण कधी पाहिलाच नाहीये. आणि तो हात इतका असा मऊ कापसासारखा जिवंत माणसाचा स्पर्शच नाही. आपल्याला कसं कडक बोटांची सवय झाली असते. मग तो झाल्यानंतर मग नको वाटलं. मी त्याच्या पुढच्यापासून यांना म्हणलं मी नाही हात मिळवणार कोणाला. मी नमस्कार म्हणते. त्यांना माझा नमस्कार कळणार. असा चौथा सांगितलाय आफ्रिकन सगळे काळे कुळकुळीत. चौथा पंचजन्माला चौथी. आणि 5वे आपले भारतीय सावळे. म्हणून आपला राम आणि कृष्ण आपले सावळे आहेत. आपण हे सगळे सावळे आहोत. या सगळ्या जमातींसाठी पांचजन्य फुंकला आणि युद्ध सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हा शंख कशासाठी? संदेश देण्यासाठी. चला युद्धाला तयार राहा. हा संदेश देण्यासाठी. पुढे सांगितले रथांग पाणी. मला रथांग पाणी नाम खूप आवडतं. रथांग पाणी नामामध्ये गोष्ट आहे की भीष्मानी प्रतिज्ञा केली होती मी शस्त्र उचलणार नाही हातात. म्हणजे भीष्मानी भगवंताला सांगितलं शस्त्र उचलायचं नाही हातात. भगवंतानी प्रतिज्ञा केली मी शस्त्र उचलणार नाही. युद्धामध्ये फक्त सारथ्य करणार. आणि एक दिवस असा आला की भीष्मानी भगवंताची नेहमी स्तुती करतात तिथे त्यांनी अर्जुनावर इतके वर्षाव केला की अर्जुन धनुष्यबाण उचलू शकत नव्हता. अशा वेळेला भीष्मानी कृष्णाला पण नावं ठेवली थोडी जीभ पिटाळली. मला अशी नावं ठेवली की किती संरक्षण करण्यात त्याचं. एक नाही दिवस मी त्याला मारणार आहे. त्याला मारणार म्हणजे माझ्या भक्ता जवळच्या धनंजयाला धनंजयाचा मृत्यू श्रीकृष्णाच्या मनामध्ये पचतच नव्हता. मग त्यावेळेला त्याला असं हे झालं की शेवटी या म्हाताऱ्याला मारूया आता. म्हणून त्यांनी चाक उचललं. म्हणून त्याला रथांग पाणी म्हणले. रथाचं चाक उचललं भीष्मानं मारायला. आणि म्हणून पाणी म्हणजे हात आणि उचल रथांगाचं अंग. रथाचं अंग. रथाचं अंग काय? तर चाक. रथाच्या अंगाला महत्व आहे. रथाच्या चाकाला महत्व आहे. रथांग पाणी म्हणून चाक उचललं. काही ठिकाणी श्रीकृष्णाचं चित्र दिसतं बघा युद्धभूमीवर चाक उचललेलं दिसतं. चाक कशासाठी? भीष्मानी दिलेली जी प्रतिज्ञा होती भगवंताची की तू हातात चक्र घ्यायला लावेलच मी. आणि भगवंत म्हणे मी कधी काही घेणार नाही हातामध्ये. संपूर्ण युद्ध संपेपर्यंत मी शस्त्र घेणार नाही. आणि ती प्रतिज्ञा मोडण्यासाठी भीष्मानी इतके प्रयत्न केले की शेवटी भगवंताला हातात एक तरी शस्त्र घ्यावं लागलं. बरे त्याचं सुदर्शन चक्र चालवलं नाही त्यांनी. रथाचं चाक उचललं म्हणून रथांग पाणी नाव इथे आहे. असा हा भगवंत. आणि हा भगवंत भक्ताचा रथ नीट चालवण्यासाठी खूप प्रयत्न करतो. केव्हा आम्ही त्याला हाक मारू तेव्हा. आम्ही त्याला हाकच मारली नाही तर तो कसा येईल आमच्या जवळ. आम्हाला संकट आहेत पण नुसती संकटात नाही हो आनंदात पण हाक मारायची. आज माझ्याकडे काय आहे? गाडी आहे. तर मला पहिलं भगवंताला सांगितलं पाहिजे माझ्या गाडीतनं नाही तू दिलेल्या गाडीतनं मी जाते. बरं अधिष्ठान कुणाचं? तुझं अधिष्ठान पहिलं गाडीमध्ये. मग मला बसायला घेऊन चल. माझी गाडी सगळीकडे सुखरूप राहू दे. माझा जीवनाचा प्रवास जो काही सुखरूप होऊ दे. म्हणजे काय? अपघात होऊ नये. सुखरूप म्हणजे फक्त या गाडीतनं पुढचं मोठं मॉडेल त्याच्या पुढचं मॉडेल अशी अपेक्षा नाही. पण सुखरूप ज्या भगवंतानी आपल्याला कोविड काळामध्ये सुखरूप ठेवलं म्हणून आपण आज एकमेकाला बघू शकतो. ती सुखरूपता सांगितलं की आरोग्य नाही ठेव. थोडक्यात धर्मराजाला जेव्हा विचारलं कोण गेला रे? अश्वत्थामा गेला असं धर्मराजा एकच खरं बोलणारा होता. जगामध्ये एकच खरं बोलणारा. तेव्हा द्रोणाचार्याने विचारलं खरंच अश्वत्थामा गेला का रे? खरंच गेला का रे? हे शब्द न ऐकल्यासारखे कर असं श्रीकृष्णाने आधी सांगून ठेवलं होतं. कारण आपल्याला युद्ध जिंकायचंय. असत्याचा नाश करायचा आहे. तुझ्या लोकांना मारायचं म्हणून नाही. तुझ्या लोकांना मारायचं तुला वाईट वाटणार आहे. मलाही वाईट वाटतंय. तुझ्या आजोबांवर शरवर्षाव कर असं मी माझ्या शिष्याला सांगेन का? मला पण वाईट वाटतंय. अखंड केशव नामाशिवाय भीष्मांच्या तोंडातनं मी काही ऐकलंच नाही. द्रोणांच्या तोंडातनं माझी स्तुती ऐकल्याशिवाय मी दुसरं काही ऐकलंच नाही. पण त्यांचा मृत्यू झाल्याशिवाय कर्ण बाहेर येणार नाही. कर्ण आल्याशिवाय कर्णाचा मृत्यू झाल्याशिवाय युद्ध जिंकता येणार नाही. मला अर्जुनाला वाचवता येणार नाही. कर्णाचा मृत्यू झाला पाहिजे. आणि तेव्हा मग हळूच म्हण नरोवा कंजरोवा. नरोवा हत्ती किंवा नाही असं मला माहित नाही. नरोवा कुंजरोवा. मग नर किंवा कुंजर म्हणजे हत्ती. नर म्हणजे मुलगा माणूस. मग ते हळू म्हण. पण अश्वत्थामा म्हणलं तर हो म्हण. तेव्हा धर्मराजांनी म्हणलं त्या क्षणी धर्मराजाचा रथ सगळ्यांपेक्षा 5 बोटं उंच चालायचा. सगळ्यांपेक्षा 5 बोटं उंच चालायचा. जमिनीपासनं तो टेकायचा नाही. भूमीला टेकायचा नाही. तो 5 बोटं खाली गेला खचला. म्हणजे ती वरची 5 बोटं आणि खालची 5 बोटं 10 बोटं खाली खचला. कारण खोटं बोलला. एक पातक झालं. आयुष्यात एकदा तर एक पातक झालं. आणि त्यासाठी तो रथ सांभाळणारा कोण असतो?
रथांग पाणी असा हा भगवंत विष्णू सहस्रनामामध्ये स्तोत्राची फलश्रुती दिली आहे. काय आहे? अशुभ टळणे. आयुष्यातलं अशुभ टळतं. दररोज म्हणा. चुकीचं म्हणता आलं तरी म्हणा की मला स्वच्छ येत नाहीये असं म्हटलं तरी म्हणा. त्याला भगवंताला भक्ती कळते, त्याला आपलं प्रेम कळतं. त्या प्रेमाने मात्र म्हणा. श्रवण पठणाची फळं सांगितली आहेत. विजयी होता येतं. कुठे असाल तिथे सगळीकडे तुम्हाला विजयी. आजच्या भाषेचा विजय वेगळा आहे, पण ते विजयी होता येतं. यश लाभ होतो. मोठेपणा मिळतो. मोठेपणा म्हणजे आपल्याला पोस्टरवर नाव नकोय, पण जिथे कुठे आम्ही चांगलं कर्म करतोय त्या कर्मामधलं श्रेष्ठत्व आम्हाला मिळावं. कर्मयोग करतोय आपण. कर्म केल्यानंतर फलाशा धरू नका हे जरी सांगितलं तरी गीता रहस्यामध्ये टिळक सांगतात फलाशा धरा. फळाची आशा तुम्ही समोर बघितलीच नाही. मुलाला तुम्ही सांगितलं छोट्या की तू नर्सरी मधनं केजी मध्ये जायचंय पुढच्या, तर तू अभ्यास कर. मग तो काय म्हणेल अभ्यास करतो आजोबा, पण मला सांग त्याचं फळ काय अभ्यासाचं. मग तेव्हा तुम्हाला सांगावं लागेल मी एक चॉकलेट देणार आहे आणि तुला नर्सरी मधनं केजी मध्ये जायचंय, ज्युनियर केजी मध्ये जायचंय. मग त्याचं फळ काय मिळणार त्याला अभ्यासाचं? एक चॉकलेट. आणि वरच्या वर्गात म्हणजे दुसऱ्या वर्गात जाणार तू, हे आम्हाला सांगावं लागणार. फलाशा सोडून चालणारच आहे, पण फलाची आसक्ती करायची नाहीये. पण फलाशा धरायला हरकत नाही. अगदी मोठेपणा नसला ते माझ्या कामामध्ये माझ्या कर्मामध्ये कर्तृत्व माझं श्रेष्ठ व्हावं ही फलाशा धरायला काहीच हरकत नाही मला, असं सांगितलंय. आणि त्यानंतर सांगितलंय की निर्भयता प्राप्त होते. खरं सांगते तुम्हाला, इथं बसले म्हणून नाही, व्यासपीठावर बसते म्हणून नाही, पण मी खरोखर कुठल्याही गोष्टीत निर्भय झालेली आहे. कुठल्याही गोष्टीत. फक्त माझ्या महाराजांनी मला विष्णू सहस्त्रनाम म्हणायला सांगितलं तेव्हापासून, मी भागवत ऐकला तेव्हापासून मला कशाची भीती वाटत नाही. फक्त पालीची वाटते. का? तर तिला मला मारतायत. मला पाय थरथरतात, हात थरथरतात. नको बाई, मी नाही मारणार तुला. आणि एक लहानपणापासून आजीने सांगून ठेवले ना, पाल मारू नये. यामुळे तिची फक्त भीती वाटते बस. आणि भीती का वाटते की आई वडिलांनी सांगितलं की तिचे ती काय हे पडू नये उघड्या पदार्थांमध्ये, मग विष होतं. हे सांगितल्याबद्दल फक्त पालीची, बाकी कशाची मला भीती वाटत नाही. पूर्णपणे भयमुक्त. कुठल्याही प्रसंगाची, रात्री अपरात्री प्रवासाची कशाचीही भीती वाटत नाही. एकटी प्रवास केला तरी चालतो. आजकाल सगळेजण करतात. पण आपल्या वयाला, ज्या आयुष्यामध्ये कधीच एकटी केला नाही प्रवास, त्या वयाला मी सुरुवात केली आता एकटी प्रवास करायची, तरी मला भीती वाटत नाही. रात्री 2 वाजले तरी नाही, पहाटे 4 वाजले तरी नाही. कारण माझ्याबरोबर मुखामेसारखं विष्णू सहस्त्रनाम चालू असतं आणि मला कोणीतरी बंधू येतात, बरोबर माझी नाव तीराला लागते. असो तर भयमुक्त होता येतं. आरोग्याचा लाभ होतो. देवाच्या कृपेने खरोखर मी आरोग्यदायी आहे. हा सर्दी पडसा होणार हो, ते काय हवेतला बदल आहे, तो होणार, त्याच्याबद्दल नाही. पण मला काही आरोग्याचा त्रास नाही. संकट नाश होणे हे आणि इतर तुमची इच्छित लौकिक फळं तुम्हाला मिळतात. प्रापंचिक वासना जळून जातात. खरं सांगते, मला प्रपंचातली कुठलीही वासना उरलेली नाही. म्हणजे उद्या जरी समोर आला न्यायला, चला बाई वीणाताई चला, जायला तयार आहे. फक्त काय वाटेल माझ्या बाळाची आबाळ होऊ नये, कारण सून नोकरी करते ना, पाळण्याघरात आम्ही ठेवलेलं नाहीये. त्यामुळे आजी पण मी छानपैकी अनुभवतेय. तेवढं फक्त एखाद वेळेस येऊन जाईल, पण ते पण मी तोडायचा प्रयत्न करते. म्हणून मी वर्षातनं 8-8 दिवस लांब जाते त्याच्यापासून. 8-15 दिवस मी त्याला घरात ठेवते. मग त्या पाळण्याघरात 8 दिवस ठेवते, वर्षातनं 8 दिवस. आणि मी त्या 8 दिवसामध्ये बाहेर जाते की नाही बाबा, तुला पण माझा लळा नको, तुला उद्या वाईट वाटायला नको माझ्यामुळे, आणि मला पण माझा जीव अडकला नाही पाहिजे त्याच्यात. अशी वासना नष्ट होण्याची आधुनिक संगणक विज्ञानामध्ये तुमच्याकडे सगळ्यांकडे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सॉफ्टवेअरला लॉक आणि अनलॉक असतं, पासवर्ड असतो. या सगळ्या पद्धती विष्णू सहस्त्रनामामध्ये आहेत. विष्णू सहस्त्रनामामध्ये शाप विमोचन आहे. मंत्रशास्त्रज्ञामध्ये किलक आहे. किलक म्हणजे आजच्या भाषेचा तुमचा पासवर्ड, बरं. आणि शाप विमोचन म्हणजे लॉक आणि अनलॉक आजच्या भाषेतले. विष्णूंच्या या नामरूपी स्तोत्रामध्ये मंत्राचे भगवान वेद व्यास ऋषी हे मुख्य आहेत. स्तोत्राचा छंद आहे अनुष्टुप छंद. ही सगळी व्याकरणयुक्त भाषा. म्हणजे श्रीकृष्ण ही स्तोत्राची स्वतः देवता आहेत. विष्णू म्हणायला पण आहे श्रीकृष्णच आहेत. त्याचं बीज आहे अमृतांश उद्भव भानू, हे स्तोत्राचं बीज आहे. काही ठिकाणी आत्मयोनी संभव जातहा हेही बीज सांगितले. देवकी नंदन हा स्रष्टा ही याची शक्ती आहे. म्हणजे जी भक्ती आहे देवकी, तिचा हा मुलगा, हीच या स्तोत्राची शक्ती आहे. या स्तोत्राचं हृदय आहे त्रिसाम साम गायनहा, यातच आहे त्याचं नाम. हे नाम आहे त्याचं हृदय आहे. आणि शंख मृद नंदकी चक्री हे त्याचं दुसरं किलक आहे. असं हे विष्णू सहस्त्रनाम. या स्तोत्राच्या मागे एक छोटीशी गोष्ट सांगते आणि माझ्या विषयाला विराम देते. पुढच्या वर्षी येण्यासाठी माझा एक तास संपत आलाय, 5 मिनिटं उरलेली आहेत. घडलेली गोष्ट आहे विष्णू सहस्त्रनामाचीच. ब्रह्मलीन स्वामी म्हणून एक स्वामी होते, त्यांचे गुरु होते. हा मंत्र जप शीघ्र फलदायी असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं नाव आहे एकसरानंद सरस्वती. ते दररोज विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचे आणि त्यांच्या त्या मंत्राचा सिद्धी उपयोग त्यांना झाला. त्यांनी त्यांच्या शिष्याला करून दिला. एक सरानंद सरस्वती हे स्वामी महाराज ब्रह्मलीन स्वामी, त्यांनी त्यांच्या शिष्याला हा अनुभव घ्यायला दिला. काय अनुभव होता हा? तर हे मध्य प्रदेशातली गोष्ट आहे, आपल्या भारतातलीच. ते छोटे होते, तरुण होते, एका खेडेगावात राहत होते. 16 वर्ष वय होतं. भोजनापूर्वी नित्य नियमित विष्णू सहस्त्रनाम वाचा असा गुरूंचा आदेश होता. त्यांना एक दिवस स्वप्न पडलं. त्यांच्या स्वप्नामध्ये एक तेजस्वी वृद्ध महात्मे आले आणि ते म्हणाले की थोड्या वेळाने तू जे हे नामाचे पाठ करतोस ना, ते पाठ जो करतो
करतो तो विष्णू मीच आहे, तुला मी वाचवायला आलोय. स्वप्नात एक तपस्वी आले, ते सांगतायत तू जो दररोज पाठ करतोस ना, त्या पाठाचा जो विष्णू आहे तो मीच आहे. तू काय कर, मी तो विष्णू भक्तांचं पालनही करतो आणि भक्तांचं रक्षणही करतो. आता तू काय कर, 2 तासानंतर तुझ्या गावाला आग लागणार आहे. तू लगेच एक बैलगाडी घे, तुला जे मोजकं सामान हवंय ते घे आणि तू बाहेर पड. त्यावेळेला या मुलाच्या मनात येतं, असं कसं मी एकटा जाऊ, गावात तर एवढी लोक आहेत, मग मी एकटं जाणं चांगलं का गावकऱ्यांना सोडून. ते विष्णूला कळतं स्वप्नातल्या आणि ते म्हणतात मी तुला सांगितलंय, मी गावकऱ्यांना पण जागा करून आलोय, पण एकही गावकरी माझ्या हाकेला ओ देत नाहीये. का देणार हो गावकरी हो, कारण गावकऱ्यांनी विष्णू सहस्रनाम कधी म्हणलंच नव्हतं, त्यांना विष्णू शब्दच माहित नव्हता. या मुलाने विष्णू सहस्रनामाचे पाठ केले होते, त्यामुळे त्याला विष्णू जेव्हा साक्षात आले समोर, तेव्हा मी विष्णू आहे सांगितल्यावर विश्वास बसला आणि त्यांनी बैलगाडीत आपलं सामान भरलं आणि ते निघाले. बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर 2 तास गेला असेल प्रवास त्यांचा आणि इकडे संपूर्ण गाव आगीच्या बक्षिसाने पडलं. त्यांना बातमी कळली. हे संपूर्ण सामर्थ्य कुणाचं होतं, विष्णू सहस्रनामाचं होतं. असं हे नाम आहे. एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ती विष्णू सहस्रनामाचा स्तोत्राचा निवाळा देताना भगवंत पार्थाला सांगतायत. ज्ञानेश्वरी मधल्या ओव्या आहेत, नामाचे या सहस्त्रवरी नावा या अवधारी, नावा हा शब्द आहे बरं का, नावा या अवधारी सजुनिया संसारी तारू जाहलो. भगवान म्हणतायत, भगवान म्हणतायत, हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरी मी सांगितलंय. कसं सांगितलंय तर भगवान म्हणतात माझ्या सहस्त्र नावाच्या रूपाने. पहिला शब्द काय आहे, नामाच्या सहस्त्रावरी, माझ्या सहस्त्र नामांच्या रूपाने, माझ्या सहस्त्र नावा म्हणून मीच झालो. मग इथे नावा काय आहे, नाम. पहिलं नाव आहे. माझ्या भक्तांना संसार सागरातून भवसागरातून तारून नेण्यासाठी मीच या नावा रूपाने आलो आहे. मग संसार सागर म्हणले ना, मग ह्या नावा काय, होड्या. या होड्या पण मीच झालो आहे, मीच सज्ज झालो आहे. या विष्णू सहस्रनामामध्ये एक नाम सिद्धार्थ पण आलंय, तर गौतम बुद्धांचं नाम आहे सिद्धार्थ, तोही इथे आहे. या रूपाने ते सिद्ध संकल्प असं म्हणावं आणि एखादा संकल्प करायचा असेल तर विष्णू सहस्रनाम म्हणावं आणि त्या म्हणण्याच्या आधी तो सिद्ध संकल्प करावा. संकल्प करावा, तो सिद्धीला तू न्यायचा देवा, हे भगवंताला सांगायचं. असं हे आपल्या सगळ्यांना आवडणारं सहस्रनाम आहे. त्या सहस्रनामाविषयीच एक गोष्ट, नामाविषयी एक छोटीशी गोष्ट. मालवीय मदन मोहन मालवीय, पंडित मदन मोहन मालवीय विश्व हिंदू युनिव्हर्सिटी तयार करणारे. वाराणसीला मी आत्ताच जाऊन आले, बघून आले, म्हणून सांगू शकते. ती गोष्ट मी सांगते आणि मी माझ्या विषयाला विराम देते. मदन मोहन मालवीयांच्या आईला एक सद्गुरू भेटले. सद्गुरू म्हणजे संत. ते म्हणाले की बाई तुम्हाला एक नाम सांगू का देवाचं, तुम्ही म्हणाल का. त्या म्हणाला हो सांगा की, कारण खूप श्रद्धाळू बाई होत्या. त्यांना सांगितलं की कुठेही तू जाणार असेल ना तर नारायण 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 4 वेळा नाम घ्यायचं आणि उमरा ओलांडायचा, त्याशिवाय बाहेर जायचं नाही, कुठेही जा. त्या म्हणल्या बर. मग त्याने आपल्या मुलाला सांगितलं, पंडित मदन मोहन मालवीयनं सांगितलं की बाळा तू समाजकार्य खूप करतोस, स्वतःच आपलं पण काम करावं आणि सामाजिक काम करावं, पण दोन्ही वेळेला तू हे घेऊन जाशील का नाम. मदन मोहन म्हणाले का, आईने सांगितलंय जाणार ना, आई हा पहिला गुरु. म्हणाले हरकत नाही. आणि त्यावेळेला नेमकं विश्व हिंदू विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी बांधणीचं काम चालू होतं. काम म्हणजे आराखड्यात होतं, ते खरं करायचं होतं. मग निधी पाहिजे ना गोळा करायला. निधी गोळा कोणाकडे करायचा, तर गरिबांपासून 1 रुपयापासून 5 पैशापासून 4 आण्यापासून लाख रुपयापर्यंत निधी गोळा करायला मदन मोहन स्वतः हिंडायचे. चक्क झोळी खांद्याला घेऊन, ती अशी दोन्हीकडे हाताला घालायचे आणि समोर जोळी पसरायची. काय हवं ते घाला, तुम्हाला तुमच्या इच्छेने घाला, पण मला विश्व हिंदू युनिव्हर्सिटी तयार करायची, बांधणी करायची. आणि ते मागत हिंडायचे. तेव्हा त्यांचा मित्र बरोबर होता. ते मित्र म्हणजे कल्याण मासिकाचे पोतदार. बरं, आजही कल्याण मासिक आहे, बाहेर पडतंय. त्याचे मूळ म्हणजे संपादक, मूळ मालक पण ते पोतदार. त्यांना ते म्हणाले की अरे आपण जेव्हा बाहेर पडू ना तेव्हा नारायण नारायण 4दा म्हण बर का माझ्या बरोबर. आणि नंतर काही वर्षांनी त्या पोतदारांची भेट झाली नाही आणि त्या भेटीमध्ये ते पोतदार प्रत्येक ठिकाणी नारायण नाम घेत घेत विजयी झाले. त्यांची जी कामं सगळीच पूर्णत्वाला गेली. आणि पुन्हा जेव्हा पोतदार आले तेव्हा विश्व हिंदू विद्यालयाचं काम चालू होतं. तेव्हा ते म्हणाले आता नारायण नाम घेऊन आपण एका संस्थानिकाकडे जायचे. बरं, वाराणसीचे संस्थानिक खूप आहेत. ते म्हणून मदन मोहन बरोबर ते पण निघाले. पोतदार नारायण नाम दोघांनी 4 वेळा घेतलं. संस्थानिकांच्या घरी गेले आणि म्हणाले मी जोळी पसरून आलोय, मला काय हवंय तर आपली युनिव्हर्सिटी तयार करायची. हो, विश्व हिंदू युनिव्हर्सिटी मला बांधायची आहे, तयार करायची, तिला निधी पाहिजे, मला द्याल का, तुम्ही संस्थानिक आहात, मोठा निधी मिळेल तुमच्याकडे म्हणून तुमच्याकडे आलोय. आणि तेव्हा ते म्हणाले की मी मुळीच काही देणं लागत नाही तुझं, तू आता चालता हो. संस्थानिक म्हणाले, ते म्हणाले नाही मी तुमच्याकडनं काही घेतल्याशिवाय जाणारच नाही. असा दोघांचा संवाद किती वेळ चालू होता. तेव्हा हा मित्र हसायला लागला, काय आज नारायण असमर्थ. त्यांना ते महत्व कळलं नव्हतं म्हणून ते बोलून गेले पडदिशी. आणि ते म्हणाले नाही घेऊन जायचंय, थांब जरा. तेवढ्यात या संस्थानिकाला खूप राग आला. त्याने उचलले आपले जोडे आणि घातले जोळीमध्ये. जा घेऊन जा म्हणलं. त्याला वाटलं हा माणूस संतापेल, चिडेल. मदन मोहन मालवीय अजिबात चिडले नाही. शांत संयमी गोड हसत चेहऱ्याने हरकत नाही ते घेऊन जातो असं म्हणाले आणि निघून गेले. बाहेरपर्यंत मित्र म्हणला काय नारायण नामाने जोडे दिले आपल्याला. नाही म्हणला, हे जोडे पण खूप महत्वाचे आहेत बघ दादू, उद्या सकाळी दाखवतो त्या जोड्यांचा प्रताप. मदन मोहन आणि तो त्यांचे पोतदार दोघे तरुण होते. दोघे एकमेकाला अरे जारे म्हणत
तिकडे मित्रत्व होतं. दुसऱ्या सकाळी पोद्दार हजर झाले मदन मोहनच्या दारामध्ये आणि दोघं उभारले दारात आणि तेव्हा त्यांनी पत्रकार परिषद बोलवली. मदन मोहन मालवीय यांनी पत्रकारांना बोलवलं, परिषद बोलवली आणि पत्रकारांना म्हणाले, आज तुम्हाला एक फार मोठी गोष्ट सांगणार आहे मी. काय झालं, मी विश्व हिंदू युनिव्हर्सिटी तयार करतोय. मला गरज आहे सदनांकडनं मदत मिळायची आणि एका सदनानी त्या संस्थानिकाचं नाव सांगत नाही मी तुम्हाला, पण त्या संस्थानिकाने मला काय द्यावं, तो जोडे. आज मी याचा लिलाव करणार आहे. कोण जास्तीत पैसे येणार त्याचे पैसे मला द्यायचे. हा जोडा घेऊन जायचा. तो एका संस्थानिकाचा आहे बरं. असं त्या संस्थानिकांच्या जोड्यांची पण स्तुती केली आणि जोडा लिलावात काढला. लिलावात काढल्यानंतर ती बातमी संस्थानिकाच्या कानापर्यंत गेली. जोडे लिलावात काढलेत आणि संस्थानिक धावत पळत आले आणि मदन मोहन मालवीयांना म्हणाले, नमस्कार करतो, तुम्ही क्षमा करा मला, असं काही करू नका हो, माझी अब्रू टांगणी लावता तुम्ही, असं काही करू नका. खूप अर्थाने विनवणी केली. नाही म्हणे, तुम्ही म्हणलात ना जोडे घेऊन जा, उपयोगी पडतील. जोडेच आहेत, मला उपयोगी पडतायत. मी पत्रकार परिषदेमध्ये लिलाव मांडलाय. आता जो कोणी ₹1,00,000 तुम्हाला काय मागितलं होतं रे पोद्दार, सांग रे यांना किती मागितलं आपण काल त्यांना. ते म्हणजे पोद्दार ₹1,00,000 मागितले होते काल मी तुम्हाला. ₹1,00,000 जास्त कोण देणार त्यांना मी जोडे देऊन टाक. संस्थानिक म्हणाला, लाखापेक्षा जास्त मी देतो, माझे जोडे मला परत द्या. अशी ही नारायण नामाची म्हणजे एकूणच नामाची लीला आहे. असं हे नाम तुम्ही आम्ही सहजतेने प्रेमाने त्याच्यावरच्या आवडीने त्याच्यावरच्या प्रेमाने सतत घेत राहूया. म्हणजे तुमचं आपलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे. पुढच्या वर्षी असंच इथे मिळूया नवीन वर्षासाठी. आजच शुभेच्छा देते, इथूनच बसल्या नमस्कार करते. खूप खूप धन्यवाद सगळ्या मोरे काकांच्या कुटुंबियांचं, दत्त महाराजांचं, रंगावधूत महाराजांचं आणि तुम्ही सगळ्यांनी कानदान दिलं म्हणून तुमच्या सगळ्यांचं. ही बकुळीची ओंजळ घरी घेऊन जा. पुढच्या वर्षी मग या बरं, नक्की या, भेटूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आत्ताच आपण वीणाताईंनी जे काही प्रबोधन दिलं होतं ते नक्कीच वेचून घेतलेलं असेलच. तर आता आपण त्यांचा सत्कार करूया. महाराजांचा प्रसाद जो आहे तो त्यांना देऊया.